चला तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी। मी महेश तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीत चिकन बिर्याणी कशी बनवायची ती मी शिकवतो। इथे मी घेतला आहे अर्धा किलो चिकन। त्याच्याबरोबर मी त्याच्यामध्ये बरिस्ता बनवायला घेतलेला आहे। बरिस्ता म्हणजे कांदा तळायला घेतलेला आहे। तो मी अर्धा किलो चिकनसाठी 1 पाव कांदा मी तळायला घेतलेला आहे। त्याच्यासाठी मी अर्धा किलो चिकनसाठी अर्धा किलो मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। ते मी अर्धा तास मी भिजायला टाकणार आहे। कांदा आता आपला लाल होण्यास सुरुवात झालेली आहे, म्हणजे शिजायला सुरुवात झालेली आहे। आता मी इथे घेतलेले आहेत बिर्याणीच्या वाटण करण्यासाठी थोडे धणे घेतलेले आहेत, चक्री फुलाचे 2 तुकडे घेतलेले आहेत, 4 काळी मिरी घेतले, 2 इलायची घेतले, 3 लवंग घेतले, दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 2 मिरच्या घेतल्या, जिरा घेतला आणि तेजपत्ता 2 घेतलेले आहे। तर मित्रांनो, हे जे आहे हे मला वाटायचं आहे आणि हे जे अख्खे मसाले आहेत ते मी असे साबूत पण टाकणार आहे। त्याच्यामुळे हे फक्त वाटण्यासाठी आहे आणि ह्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण हे दोन्हीही एकत्रच वाटून घेणार आहे मी मॅरिनेट करण्यासाठी। आता मी ते जे मसाले घेतले होते ते थोडे हलकेसे गरम करून घेत आहे। त्याने काय होईल की जे मसाले आहेत त्यांची जी सुगंध आणि चव अशी उफाळून निघेल। एक सुगंधित मसाला तयार होणार। तुम्ही सुद्धा बनवत असाल तर हलकेसे मसाले टॉस करून घ्या एक अर्ध्या मिनिटासाठी। यांचा सुगंध आता एकदम घ्यायला लागलेला आहे। तुम्ही पण करा तर तुम्हाला पण समजेल। एकदम सुंदर सुगंध येत आहे। आता मॅरिनेशनमध्ये सगळ्यात पहिले आपण घालणार आहोत, पहिले तो जो कांदा तळला त्या तेलामध्ये तो तेल आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा हळद जाणार, त्याच्यानंतर लाल तिखट जाणार, त्याच्यामध्ये हा गेला लाल तिखट, त्याच्यानंतर याच्यामध्ये जाणार या 3 मिरच्या। याच्यामध्ये ते वाटणामध्ये पण मी अख्खे मसाले घेतले होते, पण हे साबूत अख्खे मसाले पण ह्याच्यामध्ये जाणार सगळे। त्याच्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना हे सुद्धा जात आहे। याच्यामध्ये जो आपण वाटण तयार केला होता तो वाटण, हा तुम्हाला सांगितलं, थोडं सांगायला विसरलो की थोडं खोबरं पण मी घेतलं होतं वाटणामध्ये। त्याच्यानंतर याच्यामध्ये जाणार दही, त्याच्यानंतर ह्याच्यात टोमॅटोची पेस्ट आणि ह्याच्यात एक जाणार एक सिक्रेट वस्तू टाकलेली आहे। कधी पण टोमॅटोची पेस्ट करताना आणि बिर्याणी बनवायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये छोटासा एक बटाटा टाकायचा, त्याने आपली ग्रेव्ही पण थिक बनते आणि खाण्याला चव येते, म्हणजे मजा येते खायला। तर हे सगळं मॅरिनेट करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पण पिळणार आहे आणि हे मॅरिनेट करून अर्धा तास मी रूम टेम्परेचरवर हा मॅरिनेशन सगळं ठेवणार आहे। याच्यामध्ये हा जो कांदा मी तळला होता तो याच्यामध्ये घालणार,
आपल्या मॅरिनेशनमध्ये. बाकीचा कांदा थोडा उरून ठेवायचा भातावरती आपल्या बिर्याणी राईसवर सजवण्यासाठी. बिर्याणी राईस बनवण्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे अर्धा किलो बिर्याणी राईससाठी. त्याच्यामध्ये मी लिंबू, अख्खे खडे मसाले सगळे, दालचिनी, तेजपत्ता, चक्रीफूल, इलायची हे सगळं याच्यामध्ये टाकत आहे. लिंबू पण टाकलेला आहे, तो जो पिळून उरलेला आहे तो, त्याने त्याचा भाताला कलर पण चांगला येतो. त्याच्यामध्ये मी 2 चमचे मीठ घालत आहे. मीठ जरा जास्तच घालायचं कारण आपण हा पाणी टाकून देतो फक्त राईसच घेत असल्यामुळे. आता हा पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये मी राईस घालेल. जास्तीत जास्त 2-3 मिनटं उकळून ठेवेल. मी हा राईस कमीत कमी आता अर्धा ते पाऊण तास झाला मला मी त्याला हे करत ठेवलेलं आहे, भिजत ठेवलेलं आहे. चला तर फटाफट बिर्याणी दुसऱ्या साईडला चिकन मॅरिनेट झालेलं आहे आणि करायला सुरुवात करू. आता मॅरिनेट केलेला जो चिकन आहे तो मी थोडा शिजवायला सुरुवात केलेली आहे. मग राईस थोडा 50% शिजल्यानंतर याच्यामध्ये टाकून आपल्याला फक्त दम करायचा. आता प्रोसिजर एकदम फटाफट होणार. आपली बिर्याणी तयार. एक गोष्ट तुम्ही बघितली असेल की ह्याच्यामध्ये मी कुठलाही बाहेरचा मसाला वापरला नाही. जो मसाला आहे तो घरातच जो उपलब्ध होता तोच मसाला वापरला आहे. पण टेस्ट सांगतो तुम्हाला नक्कीच चांगली होईल. तांदूळ म्हणजे राईस आपला बनवून रेडी झालेला आहे. 70% शिजला, जरा जास्त शिजला राईस आता. आणि आता हा मी याच्यामध्ये दम करणार आहे. आता चिकन पण माझा 50% शिजलेला आहे. मग नंतर 15 ते 20 मिनटं याला दम दिल्यानंतर, त्याला 20 मिनटं कमीत कमी रेस्ट दिल्यानंतर आपली बिर्याणी तयार होऊन जाते. घरातल्या घरात सुट्टीच्या दिवशी बनवलेली घरगुती बिर्याणी कधी स्वतः बनवून आनंद घेता येतो आणि मजाही असते. ती स्वतः बनवण्यामध्ये आनंदच वेगळा आहे. याच्यामध्ये मी जो उरवलेला कांदा होता तो मी टाकलेला आहे. आता कोथिंबीर आणि पुदिना थोडा वरून टाकतो आणि वरून थोडा 2 चमचे मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे तूप. तुपामुळे जरा चांगला सुगंध येतो. 2 चमचे गावठी तूप टाकत आहे. हे बघा, त्याच्यामध्ये थोडासा तूप टाकत आहे. बस. आता आपली बिर्याणी कुठलाही फूड कलर नाही किंवा कुठल्याही बाहेरचा मसाला नाही किंवा बाहेरून मी बिर्याणी मसाला आणला एव्हरेस्टचा, सुहानाचा कुठलाही टाकलेला नाही. जे आहे ते घरातल्या घरात बनवलेलं आहे. आणि ही बिर्याणी आता मी दमला लावत आहे. अशा प्रकारे मी बिर्याणी दम करायला ठेवले. आता सीधा 15 मिनटापर्यंत दम करून पण परत 15 मिनटं रेस्ट करून आपल्याला ती सर्व करायला आपण मोकळे किंवा खायलाच मोकळे समजा. आपण बघत आहोत की आपली चिकन बिर्याणी कशी दिसते. रेडी झालेली आहे चिकन बिर्याणी खाण्यासाठी. एक नंबर. बघा तुम्ही, राईस पण एकदम आपला एकदम सुटसुटीत झालेला आहे. तर खालची ग्रेव्ही बघू आपण. हे बघा, वाव. पीस बघू, वाव. एकदम जबरदस्त चिकन बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. आता ही चिकन बिर्याणी रेडी चिकन बिर्याणीचा आस्वाद आम्ही घेत आहोत. तुम्ही अशाच प्रकारे चिकन बिर्याणी बनवा आणि खाण्याचा आस्वाद घ्या. थँक यू फॉर वॉचिंग. आणि तुम्हीही बनवा
आणि कमेंटमध्ये मला कळवा की कशी झालेली आहे. घरगुती चिकन बिर्याणी इकडे तिकडे खाण्यापेक्षा आपल्या घरात बनवलेली चिकन बिर्याणी. वाव.